फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। एसआयटीच्या प्रमुख अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते या फलटणमध्ये दाखल झाले आहेत। या प्रकरणाची संबंधित सखोल चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं। आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करायचा निर्णय घेतला आणि त्या अधिकारी सातपुते मॅडमच्या पूर्वी आपल्याकडे एसपी होत्या सातारला, त्यांची नेमणूक झाल्याचं मला या ठिकाणी मगाशी आमच्या एसपीने सांगितलं आणि त्या सातपुते मॅडम आजच फलटणला आलेल्या आहेत। एसआयटी याच्या मुळाशी जाईल, या आत्महत्येला कारणीभूत कोण आहे, या आत्महत्येच्या पाठीशी कोण आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या बिचाऱ्या डॉक्टर महिलेला ही अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलायला लावणारे कोण आहेत, एसआयटी मध्ये सगळं निघत आणि त्याला सगळ्यांना कडक शासन होईल। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना फलटण न्यायालयात आज हजर करण्यात आलेलं। कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। या दोघांचीही सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। त्यानंतर डॉक्टर महिलेच्या चुलत भावाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत। मात्र एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। या भेटीदरम्यान जरांगे पाटील पीडित कुटुंबाकडून घटनेची माहिती जाणून घेत आहेत। विविध राजकीय नेते मंडळींनी भेट दिल्यावर जरांगे पाटील यांचीही आज सांत्वनपर भेट पाहायला मिळते आहे।